काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एका मुलाखतीमध्ये सांगितले की काँग्रेस सत्तेत आल्यावर भारतातील आरक्षण व संविधान संपवणार आहोत असे वक्तव्य केले होते। या वक्तव्याचा देशातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। त्यांच्या या वक्तव्यावर वैभववाडी तालुका भाजपाकडून निषेध करण्यात आला आहे। वैभववाडी तालुका भाजपा कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्ष नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, नगरसेवक यामिनी वळवी, सुंदर निकम, शिवाजी राणे आदी उपस्थित होते। काल अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी जे संभाषण केलं ते देशाच्या आणि संविधानाच्या विरुद्धाचं आहे। त्यांनी काल जे वक्तव्य केलं की आम्ही जर सत्तेवर आलो तर संविधान कॅन्सल करू, त्याचप्रमाणे आरक्षण कॅन्सल करू। म्हणजे यांनी जी लोकसभेमध्ये जनतेमध्ये विशेषतः काल निवडणुका लढवण्यासाठी खोटं नेरेटिव्ह जे पसरवलेलं होतं की भाजप संविधान रद्द करू पाहतंय, तर जे रद्द करू पाहणारे आज अमेरिकेमध्ये राहुल गांधी स्वतः बोलले की आम्ही सत्तेवरती आणि त्यांना सत्ता यासाठीच पाहिजे की देशाचं संविधान आणि आरक्षण हे त्यांना या देशामधून घालवायचं आहे आणि यासाठीच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय संविधान दिलेलं आहे त्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने आम्ही या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी वैभववाडीच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत।